तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि या भेटीचे काही फोटो सध्या समोर येत आहेत, कारण राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही भेट झालेली होती आणि यावेळेला आपण बघतोय या भेटीमध्ये अर्थातच काही महत्त्वाचे मुद्दे चर्चिले गेलेले होते आणि या मुद्द्यांमध्ये 30 महत्त्वाच्या जागांसंदर्भात चर्चा झाली अशी एक प्राथमिक माहिती समोर येते। अविनाश जाधव हे सुद्धा या भेटीवेळेला तिथे उपस्थित होते। अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार यांच्याकडून। अक्षय, फोटो समोर आलेला आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांचा आणि जाधवही तिथे। नक्कीच आपण बघतो या बैठकीमध्ये अविनाश जाधव हे देखील होते। महत्वाची चर्चा या ठाकरे बंधूंमध्ये जागा वाटपाच्या अनुषंगाने झाली आणि हा एक फोटो देखील पुढे येतोय। अविनाश जाधव जे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आहेत, त्यासोबतच उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या जवळच्या काही शिलेदारांपैकी अविनाश जाधव हे एक मानले जातात आणि अविनाश जाधव या बैठकीला उपस्थित होते। त्यामुळे अशी चर्चा वर्तवली जाते की ठाण्यातील जागा संदर्भात देखील जी चर्चा आहे ही चर्चा या भेटीमध्ये झाली असावी, त्यासाठी अविनाश जाधव हे देखील एकत्र होते। आतापर्यंत आपण जी चर्चा करत होतो की जी माहिती होती यानुसार मुंबईमधील जागांसंदर्भातची बैठक होती, मात्र मुंबईसह या ठिकाणी आता ठाण्याची देखील चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। अधिकची प्रतिक्रिया महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांकडनं अपेक्षित आहे, मात्र आपण जर बघितलं तर आता हा एक फोटो पुढे आलेला आहे या बैठकी संदर्भात। नक्कीच, मात्र हा जो फोटो आहे तो समोर येते त्यातनं अनेक काही महत्त्वाचे सूचक आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल का? कारण जसा ठाण्याचा उल्लेख तू केलास तसाच मीरा भाईंदरचा सुद्धा यामध्ये समावेश असू शकतो का आणि त्या अनुषंगाने काही महत्त्वाची चर्चा झालेली असू शकते का? एकूणच ठाण्यासह ठाणे जिल्ह्याची चर्चा झाली असावी अशी शक्यता वर्तवली जाते। ठाणे असेल, मग त्यासोबतच मीरा भाईंदर असेल, कल्याण डोंबिवली असेल, ह्या सगळ्या परिसरातल्या जागांसंदर्भात देखील चर्चा होऊ शकते, कारण या भागात देखील मनसे आणि शिवसेना उभाटाची ताकद बऱ्यापैकी आहे आणि त्यामुळं ही चर्चा आज जी झाली आहे ही अत्यंत महत्वाची मानली जाते। नेमकं या चर्चेचा तपशील आता पुढे येणं बाकी आहे, त्यामुळं एक तर निश्चित की आता अविनाश जाधव उपस्थित होते त्यामुळं ठाणे परिसरामध्ये वगैरे देखील महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना उभाटा एकत्र येण्याच्या हालचाली करत आहे। अगदी अक्षय, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महानगरपालिका निवडणुकांमध्ये सगळीकडेच आपली ताकद ही पूर्णपणे लावायची आणि जोरानं लावायची हे या दोघा भावांनी ठरवलेलं आहेच, पण त्यातही कुठे कुठे आपली ताकद सगळ्यात जास्त आहे, कोणत्या आपल्या जमेच्या बाजू आहेत हे लक्षात घेऊन या भेटी होत आहेत असं म्हणता येईल का? आणि त्या अनुषंगानं राज ठाकरे यांचे जे खंदे शिलेदार आहेत ते प्रत्येक वेळेला भेटीमध्ये आपल्याला अशाच पद्धतीनं पाहायला मिळतील का? नक्कीच आपण बघतोय की अविनाश जाधव असेल, संदीप देशपांडे असेल, त्यासोबत इतर जर काही नेते बाळा नांदगावकर असेल, हे खंदे शिलेदार आहे, त्यासोबत राजू पाटील असतील, हे त्यांच्या भागामध्ये एक वेगळी ताकद आहे आणि त्यामुळं त्या परिसरामध्ये हे सगळे नेते एकत्रितरित्या या बैठकीला येऊन त्या ठिकाणच्या जागांबाबत चर्चा यांच्या माध्यमातून सुरू आहे आणि येत्या काळात हे सगळे एकत्रितरित्या नेमकी दोन्ही ठाकरे बंधूंची ताकद कशी वाढवता येईल यासाठी प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळणार आहे। मात्र तर तुर्तास आपण बघतोय सगळ्या गोष्टी ह्या गुलदस्त्यात आहे आणि त्यामुळं आपण जर बघितलं तर हे सगळं आता नेमकं कसं पार पडेल याकडे हेही बघणं महत्वाचं ठरणार। नेमकं सगळं आलबेल कधी होतं आणि घोषणा कधी होतील हे बघावी लागेल। नक्कीच, मात्र सगळ्यात महत्त्वाचं आपण जर बघितलं तर केवळ मुंबई नव्हे तर मुंबईच्या आसपासचे जे महत्त्वाचे रिजन आहेत त्याच्यावरती त्या संदर्भात राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा वारंवार सूतोवाच केलेला आहे आणि त्यातूनच आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे MMR रिजनवरती सुद्धा राज ठाकरे यांनी भाष्य केलेलं आहे आणि त्यामुळेच आपण बघतोय की अशा पद्धतीनं झालेली ही भेट ही अर्थातच MMR रिजन संदर्भात असणार आहे। राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा अनेकदा असे महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत ज्यातून केवळ मुंबई नव्हे तर मुंबईच्या आसपासचा परिसर आणि त्या भागातील महापालिका या सुद्धा आता केवळ भाजपच्या घशात जाऊ नयेत अशा स्वरूपाची वक्तव्य सुद्धा किंवा तशा स्वरूपात सूतोवाच सुद्धा त्यांनी केलेलं होतं। अगदी नुकत्याच मुंबई IIT वरनं झालेल्या मुद्द्यावरनंही त्यांनी हे भाष्य केलं होतं।